क्वेश्चन तयार होतो. जसं की विल सुरुवातीला घेतलं, सेंटेन्स लिहून काढूया. विल लिसा, विल इथं आलं, लिसा लिहिलं, राहिलेला भाग हॅवला हॅव आहे तसं. विल लिसा हॅव करोड्स ऑफ रुपीज. लिसाकडे करोडो रुपये असतील का? असतील तर यस, नसतील तर नो. हा असतो यस नो टाईप क्वेश्चन. लिसाकडे करोडो रुपये असतील का? नसतील म्हणायचंय तर हा सब्जेक्ट जशाच तसा घ्यायचा. लिसा विल आणि हॅवच्या मध्ये नॉट यूज करायचंय. लिसा विल नॉट हॅव करोड्स ऑफ रुपीज. सब्जेक्ट सुरुवातीला आला की फुल स्टॉप शेवटी येणार. विल आणि हॅवच्या मध्ये नॉट लिहिलं तरच करेक्ट आहे. तुम्ही विल हॅव नॉट लिहिता तर ते रॉंग सेंटेन्स बनणार. जसं तुम्हाला म्हणायचंय तिच्याकडे करोडो रुपये नसतील आणि तुम्ही जर सेंटेन्स असं लिहिलं, लिसा विल हॅव नॉट करोड्स ऑफ रुपीज, तर हे सेंटेन्स जे आहे ते हे सेंटेन्स रॉंग बनतात. का रॉंग आहे? ज्यावेळी दोन हेल्पिंग वर्ब असतील ना, जसं विल हॅव असेल, हॅव बीन असेल, हॅज बीन असेल, विल बी असेल, तर दोन्हीच्या मध्ये नॉट आलं पाहिजे. म्हणून हे सेंटेन्स रॉंग बनतं, हे सेंटेन्स करेक्ट बनतं. आपला जर डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा आहे, समजा आपण लिहिलंय तो व्हॉट, काय, त्यानंतर हमेशा हेल्पिंग वर्ब यूज करायचं. हेल्पिंग वर्ब काय आहे इथं? विल. विल हेल्पिंग वर्ब घेतलं, त्यानंतर सब्जेक्ट हमेशा लिसा. डब्ल्यूएच क्वेश्चन जर बनवत असेल, डब्ल्यूएच शब्द, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट. व्हॉट विल लिसा हॅव. लिसाकडे काय असेल? आन्सर येईल करोड्स ऑफ रुपीज. त्याचा आन्सर काय आहे? करोड्स ऑफ रुपीज. लिसाकडे करोडो रुपये असतील.